सहप्रस्तुत करता बर्जो पेंट्स, पेंट युअर इमॅजिनेशन. गुडनेस पार्टनर डेअरी डे, सांगुलपणात गोडवा आहे. नमस्कार, मी तन्मय टिल्लू. कौल 24 येऊन पोहोचला आहे थेट कोकणात, अर्थात सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघामध्ये. अर्थात आता कोकण म्हटलं किंवा सिंधुदुर्ग रत्नागिरी म्हटलं तर येतो डोळ्यासमोर तो शिवसेनेचा बालेकिल्ला. त्यामुळे या बालेकिल्ल्यामध्ये सध्याची परिस्थिती तरी आहे काय, काय नेमकं घडतंय आणि आगामी निवडणुकांमध्ये काय चित्र असणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा अर्थात महाविकास आघाडीचा उमेदवार तर ठरला आहे, मात्र विरोधात कोण हाच प्रश्न आहे. चला तर मग रत्नागिरीच्या या लोकसभा मतदारसंघात काय घडतंय जाणून घेऊ. माझ्यासोबत अर्थातच नेते मंडळी आहेत, पदाधिकारी आहेत स्थानिक, त्यांच्याचकडनं जाणून घ्यायचं आहे नेमकी कशी तयारी सुरू आहे, काय घडतं या मतदारसंघात जाणून घेऊया. सुरुवात करणार आहोत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटापासून. उमेदवार तर जाहीर झालेला आहे, निश्चित. कशी तयारी सुरू आहे? आमची तयारी अतिशय चांगल्या प्रकारे चालू आहे. आमचे जे उमेदवार आहेत विद्यमान खासदार विनायकजी राऊत साहेब, हे गेली अनेक वर्ष, गेली 10 वर्ष या विभागाचं जेव्हा नेतृत्व करत आहेत तेव्हापासूनच ते ज्या पद्धतीनं त्यांचा असलेला संपर्क आहे तो प्रत्येक अगदी गावागावात त्यांचा संपर्क आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी आम्हाला काय अगदी वेगळा प्रचार यंत्रणा राबवण्याची गरजसुद्धा भासत नाही, इतक्या चांगल्या पद्धतीनं विनायक राऊत साहेबांचा संपर्क आहे. आतासुद्धा अगदी निवडणूक जाहीर झाल्यानंतर ते प्रत्येक गावागावात जात आहेत, गावागावातल्या लोकांपर्यंत पोहोचत आहेत. त्यांनी गेली 10 वर्षाची विकास कामं आहेत, ते विकास कामांच्या माध्यमातून, लोकांशी असलेल्या संपर्काच्या माध्यमातून निश्चितपणे राऊत साहेब फार मोठ्या मताधिक्यानं पुन्हा तिसरी हॅट्रिक करतील अशा प्रकारचा आम्हाला विश्वास आहे. अगदी. नेमकं महायुतीमध्ये काय चित्र आहे, सध्या काय सुरू आहे महायुतीत? उमेदवार कोण होतोय? भाजपच्या पारड्यात जागा जाते का शिंदे गटाचा उमेदवार उभा राहणार आहे? काय नेमकं चित्र आहे? नाही, आता ह्या 1-2 दिवसातच समजेल. पण सर्वात महायुतीमध्ये खूप छान चाललेलं आहे. सर्वच जण म्हणजे भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र म्हणून चांगलं काम करतोय. आणि निश्चित ह्यावेळेची जी आमची घोषणा जी आहे अबकी बार 400 पार ही जी आहे हे आम्ही निश्चितच पार करू याची आम्हाला खात्री आहे. आणि 1-2 दिवसात उमेदवार जाहीर झाल्यानंतर कामाला सगळेच जण लागणार आहेत, सर्वजण एकत्र मिळून काम करणार आहेत, त्याच्याबद्दल कोणतीच शाश्वती नाही. बरं, पण सत्ताधाऱ्यांमधले विरोधक असं काहीचं चित्र भाजपचं सध्या दिसतंय बाहेरच्या एकंदरीत मतदारसंघांमध्ये. नेमकं काय घडतंय रत्नागिरी मतदारसंघात, लोकसभा मतदारसंघ? 400 पार आणि फिर एक बार मोदी सरकार हे भारतीय जनता पार्टीचं स्लोगन आहे. आणि त्यामुळे गेली 2 वर्ष महाविजय 2024 हा कार्यक्रम भाजपच्या कार्यकर्त्यांना दिलेला आहे. आणि मेरा बूथ सबसे मजबूत, बूथ जीतेगा चुनाव जीतेगा हे माननीय अमित भाई शहा साहेबांनी आम्हाला दिलेलं एक स्लोगन आहे. आणि त्यामुळं त्या पद्धतीनं आमचं संपूर्ण महाराष्ट्रभर आणि देशामध्ये काम चालू आहे. आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे 400 खासदार निवडून येतील आणि त्याच्यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गचा खासदार हा भारतीय जनता पार्टीचा असेल असं आमच्या कार्यकर्त्यांचं आम्हाला वाटतंय. पण मला दोघांनाही प्रश्न आहे की तिढा का निर्माण झाला एवढा? मध्यंतरी आम्ही ऐकतो नारायण राणेंचं नाव पुढे येतं, भाजपकडनं आग्रही असल्याचं कळतं, थेट रवींद्र चव्हाणांचं नाव समोर येतं, मग किरण सामंतच उभे राहणार आहेत म्हणून म्हटलं जातं. का असं का तिढा का निर्माण झाला? राजकीय पक्षामध्ये जे कार्यकर्ते काम करतात त्यांना स्वाभाविकपणे एक ॲम्बिशन असते, एक महत्त्वाकांक्षा असते आणि त्यांना करिअर करायचं असतं. आणि त्यामुळे आज NDA म्हणजे राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये जे भारतीय जनता पार्टीसोबत जे पक्ष आहेत किंवा जे नेते आहेत काय त्यांना आपापला खासदार निवडून येणं वाटतं, हे स्वाभाविक आहे. आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टी काय किंवा शिंदे सेना काय यांना स्वाभाविकपणाने आपापला नेता त्या ठिकाणी खासदार निवडून आला असं वाटतं. त्याच्याकरता महायुती म्हणून आम्ही काम करणार आणि उमेदवाराला विजयी करणार. ठीक आहे, मला ह्याच प्रश्नावर उत्तर घ्यायचं. निश्चितपणाने जसं भारतीय जनता पार्टी ते इच्छुक आहेत तसे आमचे देखील, जेवढा पक्ष मोठा असतो तेवढ्या इच्छुक लोकांची संख्या जास्त असते. अर्थातच भारतीय जनता पार्टी देशात मोठा. इच्छुक असणं वेगळं आणि नाराज असणं वेगळं. नाही, निश्चितपणाने नाराजी कोणती नाही. पक्ष वरिष्ठ मिळून जे उमेदवार देतील, आमच्या पक्षाकडनं किरण सामंत उमेदवार असावा ही आमची आग्रही मागणी आहे. त्यांच्याकडनं त्यांचे नेत्यांचे उमेदवारी असावी त्यांचा आग्रही आहे. तसंच आम्ही तेच म्हणतो की जो पक्ष वरिष्ठ ठरवतील तो निश्चितपणाने त्याचं आम्ही काम करू. बरं, ठीक आहे. मनसेची काय सगळ्या या भूमिका आहे आणि मनसे आत्ता कुठे आहे, काय नेमकं काय भूमिका असणार आहे निवडणुकीत, कोणासोबत असणार आहे का स्वतंत्र लढणार आहे, काय नेमकी भूमिका काय, का संभ्रमावस्था काय आहे मनसे? मनसेची भूमिका सन्माननीय राजसाहेबच सांगतील की नक्की काय भूमिका आहे पक्षाची म्हणून. पण इथे जी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे त्याचं कारणच आहे की ह्यांच्यातच नक्की नाही आहे की तिकीट कोणाला मिळेल किंवा काय मिळेल. पण रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचे प्रश्न पण इतके महत्त्वाचे आहेत की ह्यापैकी कोणी किती प्रश्न सोडवले ह्याचं सुद्धा त्यांनी उत्तर देणं गरजेचं आहे. त्यापैकी काही मुद्दे असे आहेत
की रत्नागिरी जिल्ह्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा तयार झाला, तरी तिकडे एअरपोर्ट सुरू झालं, मोठमोठी विमानं यायला लागली, सगळं काही झालं. अजून रत्नागिरी जिल्ह्यात एअरपोर्ट सुरू झालेलं नाही आहे. त्याचं काय कारण आहे ते अजून त्यांनी सांगितलेलं नाही आहे. गेल्या 10 वर्षात किती मोठे उद्योग आले, किती रोजगार निर्मिती झाली, या बाबतीत त्यांच्याकडे अजून उत्तर नाही आहे. पाठीमागनं सुरू होऊन समृद्धी महामार्ग झाला, पण आमचा मुंबई गोवा महामार्ग होऊ शकत नाही आहे. ह्याचं उत्तर काय आहे ते अजून सत्ताधाऱ्यांकडून मिळत नाही. तर त्याची उत्तरं तुम्ही त्यांच्याकडून घ्या, जेणेकरून लोकांना पण नक्की घेऊ. हे मुद्दे महत्त्वाचेच आहेत. आणि काय कारण आहे? मुंबई गोवा हायवे आम्ही 2014ला तो मुद्दा ऐकला, 2019ला ऐकला, आता 2024ला देखील तोच मुद्दा आहे, 2029लाही तोच मुद्दा असेल. साहेब, गेली 10 ते 12 वर्ष आम्ही सातत्यानं या संदर्भामध्ये आम्ही आंदोलनं केली. आम्हाला त्याच्यासाठी आता सुद्धा आम्ही कोर्टात फेऱ्या मारतोय. 10 वर्ष सत्ता असूनही सत्ता असून सुद्धा गडकरी साहेबांकडे सुद्धा आमचे विद्यमान खासदार साहेब आहेत, विनायकजी राऊत साहेब, ह्यांच्या मला वाटतं कमीत कमी 20-22 तरी त्या ठिकाणी मिटिंग झाले असतील की कोणत्याही परिस्थितीमध्ये आमचा अतिशय महत्त्वाचा जर आमचा कुठला प्रश्न असेल तो हा आमचा मुंबई गोवा महामार्ग आहे, मुंबई गोवा मार्गाचा प्रश्न मिटवा, हा सातत्यानं मागणी करून सुद्धा त्याला म्हणावं तसं तेवढ्या प्रकारे यश मिळत नाही आहे. पण आम्ही मात्र सातत्यानं की हा कुठल्याही परिस्थितीत हा विषय मिटावा, हा विषय मार्गी लागावा, याच्यासाठी आमचे खासदार साहेब आणि आम्ही सगळेजण प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. अगदी आपल्यासोबत काही स्थानिक सामाजिक जनता, सामाजिक प्रश्नांची जाण असणारी लोक आहेत. काय कारणं आहेत? सातत्यानं 10 वर्ष जर एखादा विषय सुटत नसेल, तोच मुद्दा जर पुन्हा पुन्हा निवडणुकीत येत असेल, खरंच विकास होतोय मतदारसंघाचा? नाही, विकास खरंच होत नाही आहे. कारण तोच मुद्दा दरवर्षी म्हणजे दर 5 वर्षांनी निवडणुकीला घेऊन ते येतात. तर आमचे नागरिक म्हणून प्रमुख मागणी आहे की मुंबई गोवा तरी लवकरात लवकर व्हावा. त्याचसोबत आता मिरा नागपूरचं काम सुरू झालेलं आहे, ते सुद्धा लवकरात लवकर व्हावं, जेणेकरून त्याच्यामध्ये जे लोकांना धुळीचं साम्राज्य खायला लागतंय त्याच्यावरून लोकांची सुटका लवकर व्हावी, एवढीच मागणी आमची सगळ्यांकडे आहे. अगदी बोला. नेमकं हे सांगतायत की आम्ही 10 वर्ष सत्तेत आहोत किंवा आम्ही 10 वर्ष खासदारकी भोगले, मग आंदोलन करायची वेळ काय येते? आज गडकरी साहेबांसारख्या एका केंद्रीय नेत्याने, म्हणजे जे रस्ते विकासाचे महापुरुष म्हणून ओळखले जातात, त्यांनी हात टेकले. ही वेळ का आली? राजकीय पुढाऱ्यांची अनास्था आणि त्यांचं उदासीन धोरण आणि कॉन्ट्रॅक्टर ठेकेदारांना होणारा त्रास, याचमुळे ही वेळ आली. म्हणूनच आज हा मुंबई गोवा महामार्ग गेली 16 ते 17 वर्ष रखडला आहे आणि याचं उत्तर या निवडणुकीत यांना द्यावंच लागेल. तुम्ही आता आम्ही काय केलं हे सांगण्यापेक्षा तुम्ही आता यापुढे जनतेला काय देणार आहात ते सांगा. जनतेला विकास हवा आहे, तुमची आश्वासनं नको आहेत. कॉन्ट्रॅक्टरला होणारा त्रास नाही, चुकीचा कॉन्ट्रॅक्टर मिळाल्यामुळेच हा खऱ्या अर्थानं हा प्रश्न तयार झालेला आहे. हा जर व्यवस्थित जर चांगले कॉन्ट्रॅक्टर मिळाले असते तर केव्हाच तो प्रश्न मार्गी लागला असता. आम्ही गडकरी साहेबांना पण या संदर्भामध्ये तसा दोष देत नाही, कारण गडकरी साहेबांचे सुद्धा याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आहेत. कारण आम्ही जेव्हा प्रत्येक वेळेला खासदार साहेबांनी जेव्हा दिल्लीत बैठका घेतल्या गडकरी साहेबांकडं, त्यावेळेला गडकरी साहेबांचे सुद्धा प्रामाणिक प्रयत्न होते. पण चुकीचा MEP सारखा चुकीचा जो कॉन्ट्रॅक्टर सापडला, त्या कॉन्ट्रॅक्टरमुळेच हे काम निश्चितपणे रखडलेलं आहे. सगळ्या गोष्टी येऊन थांबतात तो भाजपकडे, अर्थात गडकरींकडे. बरोबर. मूळ मुद्दा असा आहे की स्वातंत्र्य इतकी वर्ष झाली, 2014ला मोदी सरकार आल्यानंतर हा मुंबई गोवा 366 किलोमीटरचा 4 लेन हायवे सगळ्या जनता, पत्रकार यांच्या मागणीमुळे मंजूर झाला. आणि कधी नव्हे ते मी आपल्याला नम्रपणाने सांगू इच्छितो की 5 टाइम्स रेडी रेकनरच्या आपल्याला भूसंपन्नाचं नुकसान भरपाई मिळेल, कॉम्पेन्सेशन, हे कधीच झालं नव्हतं. म्हणजे 12 ते 15,000 कोटी रुपये लँड ॲक्विजिशनचे कोकणातल्या जनतेला मुळात मिळाले. आणि त्यानंतर ह्याचं जे टेंडरिंग जी सिस्टीम झाली, आज काही ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर हे म्हणतात त्यामुळे बरोबर आहे, पण 366 किलोमीटरपैकी आता सिंधुदुर्गला रस्ता पूर्ण होऊन 1 वर्ष होऊन गेलं, त्याच्याबद्दल कोण काय बोलत नाही. राणेसाहेब होते, नारायण राणेसाहेब, रवींद्र चव्हाण साहेब यांनी ते करून घेतलं आणि त्यामुळं झालेल्या कामाबद्दल सुद्धा लोकांनी समाधान व्यक्त करतायत. केलं पाहिजे. राजकीय विरोधासाठी कोण विरोध करत असेल, आणि मला असं वाटतं की आता 20% फक्त पार्ट 1 लेन राहिलेली आहे, ती डिसेंबर 24 पण करण्याचं कमिटमेंट केलं आहे. आणि आज जर आपण पाहिलं हे नक्की त्याबद्दल आम्ही सुद्धा दिलगिरी व्यक्त करतो की सरकारच्या वतीनं किंवा भाजपच्या वतीनं की हे लवकर व्हायला पाहिजे होतं. पण एखादा ठेकेदार जेव्हा काम करत नाही आणि त्याला हे म्हणतात तसं काही जणांनी त्रास दिला, विलंबानं काम त्याचं सुरू झालं, त्याला आर्थिक अडचणी आल्या, ह्या त्याच्या अडचणी आहेत, ह्याचा काही सरकार जबाबदार नाही आहे. आणि त्यामुळे डिसेंबर 24ला आमचे रवींद्र चव्हाण साहेब स्वतः याच्यावर मॉनिटरिंग करत आहेत. गणपतीच्या वेळेस त्यांनी पाहिलं आणि त्यामुळे आता गती आलेली आहे आणि आता कोकणवरचे स्वप्न 4 लेन मुंबई गोवा हायवे हे डिसेंबर 24ला पूर्ण होणार. मगाशी तुम्ही म्हणालात की कोकण उद्ध्वस्त केलं जात आहे आणि रिफायनरीला शिवसेनेचा पाठिंबा आहे का? नाही, आमचा निश्चितपणे रिफायनरीला आमचा विरोध आहे. विरोध एवढ्यासाठीच आहे, स्थानिक लोकांनी जर त्याला पाठिंबा दिला असता तर आमचं काय म्हणणं नव्हतं. पण जोपर्यंत तिथले स्थानिक लोक जे तिथं विस्थापित होणार आहेत त्या लोकांचा जोपर्यंत त्याला पाठिंबा मिळत नाही तोपर्यंत निश्चितपणे आमचा त्याला विरोधच राहणार. अगदी बोला.
नेमके स्थानिक कोण आणि अस्थायिक कोण असं त्यांनी पहिले स्पष्ट करावं. आज अनेक प्रकल्प रत्नागिरीत येऊ घातले होते, मात्र एक कोकणचा एक हे पडले, त्याच्यावरती शिक्कामोर्तब झाला आहे की कोकणात प्रकल्प यायचं म्हटलं तर विरोध, मोर्चे, आंदोलनं हे ठरलेलं आहे. तर सुरुवातीला आपल्यात लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, राजकीय पदाधिकारी असतील, ह्या सगळ्यांनी बदलायला हवं. आपली मानसिकता बदलायला पाहिजे. जर आपली मानसिकता बदलली तरच कोकणातल्या तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे, आणि काम मिळण्यासाठी जर तुम्ही प्रयत्न केलेत तरच जनता तुम्हाला मत देणार आहे. कोकणाचा विकासावरती काय येतं माहिती आहे का? रस्ता आणि रिफायनरी ह्याच्याविषयी रत्नागिरीचा विकास का होऊ शकत नाही का? यांचं कसं म्हणणं हे झालं, मनामनांच्या घर झालं आहे की फक्त रस्ते केलं आणि रिफायनरी आणली की विकास होणार आहे. पण आपल्या अणुऊर्जा प्रकल्प मंजूर झाला. केंद्र सरकारला जर चाड होती रत्नागिरीच्या लोकांची विकासाची इथल्या, तर अणुऊर्जा प्रकल्प मंजूर झालं का झालं नाही आजपर्यंत? ह्यांना फक्त खोक्याचं आणि ठोक्याचं राजकारण पडलं आहे. ह्यांना रत्नागिरीचं राजकारण काही नाही. कारण रत्नागिरीमध्ये आंबा, काजू, मच्छी, इथलं पर्यटन यावर जर विकास करायचा असेल तर ह्यावर विकास होऊ शकतो. पण इथले फक्त रस्ते करणे, रस्ते काळे करणं, खालणं रस्ता वरती वरून रस्ता खाली नेणं, रोज फसवणे करणं, तिथे वरती याच्यामध्ये PM केअरमध्ये भ्रष्टाचार करणं, ह्या भ्रष्टाचारामध्ये हा देश अडकला आहे. मोदींनी पूर्ण हा देश लुटला आहे. सगळ्या कंपन्या लुटल्या, काँग्रेसने उभ्या केलेल्या सगळ्या कंपन्या सगळ्या लुटल्या, बँका लुटल्या, हे सगळं विकलं, रेल बेल खेळ सगळं विकून टाकलं. आणि आता हे जमा झाले पैसे हे उद्या इलेक्शनला आणून आम्हाला या लोकांना वाटणार आहेत. आणि हे सगळे भरले त्यावरती कशा मासाचे कशा बोलून चालले. विकास म्हणजे काय? रत्नागिरीचा विकास फक्त रस्त्यामध्ये पडला आहे, रत्नागिरी विकास फक्त केमिकलमध्ये पडला आहे. रत्नागिरीच्या विकासामध्ये रत्नागिरी भरपूर आहे. ह्या शेतकऱ्यांना इथल्या शेतकऱ्यांना जर कामधंदा व्हावा असेल तर त्याच्या शेतामध्ये रोजगार मिळतो. त्याला आंबा आहे, काजू आहे, मच्छी आहे, पर्यटन आहे, यामध्ये काम होऊ शकतं. पण ह्यांना हे नको आहे, कारण ह्यांना इन्स्टंट मनी पाहिजे. आणि इन्स्टंट मनी फक्त कशावर मिळणार आहे? तर डांबर आपल्याला मिळणार आहे. आणि म्हणून यांना इन्स्टंट मनी पाहिजे. जर कोकणाचा विकास करायचा असेल ह्या सगळ्यांना विचारा, का तुम्ही आंब्यासाठी लढत नाही, का साठी तुम्ही काजू लढत नाही? इथे आंब्याचा विकास करण्यासाठी आंबा आहे तो इथला प्रमुख पीक आहे. त्या पिकासाठी इथं संशोधन केंद्र असणं गरजेचं आहे. रत्नागिरी हा जगातला सर्वात इंटरनॅशनल क्रॉप्स देतो आम्ही, जगाला इंटरनॅशनल क्रॉप्स पुरवतो आम्ही, जगाला आंबा पुरवतो. पण जगातला ह्या आंब्यावरती रिसर्च करण्यासाठी आमच्या रत्नागिरीमध्ये रिसर्च सेंटर नाही आहे. ते रिसर्च सेंटर कुठे आहे? तर दाखवलेलं आहे 200 किलोमीटरवरती. आमच्या बागेमध्ये 10 मीटरवरती जर आमच्या आंब्यात फरक पडतो तर 200 मीटरवरून आम्हाला काय समजणार? यासाठी रिसर्च सेंटर हो असं 15 वर्षांनी बोंबटतोय. नाही कोणाला चाड, ह्यांना कोणाला एकाला कोणाला चाळे विचारा. हे आमदार होते, हे लोक सगळे सत्तेत आहेत, कोणाला एका चाळे का विचारा. आंब्यावरती कोणी काम केलं का? काजूवर कोणी काम? उत्तरं घेऊ ना आपण, उत्तरं घेऊया. नाही, निश्चितपणे जे काही हे म्हणताय ते काही चुकीचं नाही आहे. कारण इथला जो विकास आहे हा निश्चितपणे तशाच पद्धतीने झाला पाहिजे. इथला मग निवडून का द्यायचं? खासदाराला निवडून का द्यायचं? तुम्ही जर त्यांच्या मताशी सहमत आहात तर निवडून का द्यायचं? खासदारांच्या बाबतीमध्ये खासदारांनी गेली 10 वर्ष ज्या पद्धतीनं इथल्या जनतेच्या प्रश्न सुटलेले नाहीये ते तुम्ही मान्य करताय. सुटलेला नाही, प्रश्न सोडण्यासाठी म्हणजे 10 वर्षासारखा जर काळ लोटत असेल, जर प्रश्न सुटलेला नसतील तर मग निवडून का द्यायचं जनतेने? निश्चितपणे निवडून देण्यामध्ये अनेक निकष आहेत की गेली 10 वर्षामध्ये खासदार साहेबांच्या माध्यमातून जी कामं झालीत ती निश्चितपणे दुर्लक्षित करू शकत नाही. अशा स्वरूपाचे अशी काय कामं झाली तरी सुद्धा प्रश्न जर एवढे असतील, प्रत्येक जण जर प्रश्न उपस्थित करत असेल. विमानतळासाठी जागेचा प्रश्न होता. तो जागा त्यावेळेला उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी अतिरिक्त जमीन खरेदी करण्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली. त्याच्याशिवाय या ठिकाणी अनेक विषय आहेत. म्हणजे कोस्टलच्या संदर्भातले जे विषय, रस्त्याच्या संदर्भातला विषय, भूमिगत विद्युत वाहिनीच्या संदर्भातला विषय, त्याच्यासाठी या ठिकाणी 300 कोटी रुपये या जिल्ह्याला मंजूर झालेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याला 700 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. अनेक या ठिकाणी पर्यटन स्थळं डेव्हलप होण्यासाठी सुद्धा उद्धव साहेबांच्या माध्यमातून, आदित्य साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी खूप मोठी रक्कम देण्यात आलेली आहे. 2.5 वर्षात 2.5 वर्षामध्ये त्या 2.5 वर्षामध्ये सरकारच्या काळामध्ये ती आताच कामं चालू आहेत. मग त्याच्यामध्ये दूधपापेश्वरसारखं मंदिर असेल, मार्लेश्वरसारखं मंदिर असेल, या ठिकाणचे अनेक गावं, नाकरे असेल, गणपतीपुळ्यासारखा विकास आराखडा असेल, अशा अनेक कामं ही निश्चितपणे खासदार साहेबांच्या माध्यमातून चालू आहेत. किंबहुना जे काही गाव वंचित होते, जिथं 75 वर्षामध्ये सुद्धा जिथं रस्ता नव्हता, ज्याच्यामध्ये माचाळसारखं गाव आहे, त्या ठिकाणी सुद्धा साहेबांनी त्यावेळेला त्या ठिकाणी साधारणपणे 19-20 कोटी रुपये मंजूर करून त्या गावाला 75 वर्षात आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कधी रस्ता नव्हता तो त्या ठिकाणी रस्ता दिलेला आहे. पालू हुमरवण्यासारखी गावाची पण तशीच परिस्थिती होती, त्या ठिकाणी सुद्धा खासदार साहेबांच्या माध्यमातून रस्ता मिळालेला आहे. आणि म्हणून सगळं अगदी सर्वसामान्य माणसाचं काम तर अगदी निश्चितपणे लोकसभेमध्ये ह्या कोकणातल्या जनतेचा आवाज उठवण्याचं काम सुद्धा साहेबांच्या माध्यमातून निश्चितपणे चांगलं झालेलं आहे. आणि म्हणून विनायक राऊत साहेब त्यांच्या परीनं त्यांना जे जे शक्य आहे ते प्रामाणिकपणे काम करतात. ठीक आहे, 10 वर्षात खरंच प्रश्न सुटलेत. साहेब, रिफायनरीचा जो मुद्दा चालू आहे ना, त्याबद्दल मला एक युवक म्हणून बोलावंसं वाटतं की मुंबईसारख्या शहरात रिफायनरी गेली कित्येक वर्ष आहे, तसेच आमच्याकडे रिफायनरी यावी जेणेकरून आमच्यासारख्या युवकांना रोजगार चांगला मिळेल. त्यासाठी ग्रीन रिफायनरी, पण ती रिफायनरी यावी एवढीच आमची सगळ्या युवकांची इच्छा आहे. ठीक आहे, ती इच्छा लवकरच पूर्ण होईल अशी आशा करूया. तर दुसरं काय? उद्योग आणायला पाहिजेत हे आम्हाला मान्य आहे, यांचं सगळ्यांचं म्हणणं मान्य आहे. पण आपण भारतीय शिपयार्ड घालवलं, आपण JK फाइल्स घालवलं, MIDCतले सगळे उद्योग आजारी आहेत. तुम्ही जाऊन बघा. याच्यावर मी कोणावर आरोप नाही करत आहे.
त्याच्यानंतर दुसरी गोष्ट सांगा मला, जेव्हा उद्योग आणायचे असतात तेव्हा पाण्याची सोय पाहिजे, रस्ते चांगले पाहिजे, लाईट पाहिजे. आपल्याकडे पाण्याची काय सोय आहे? आज टँकर सुरू झाले, 2-2 दिवसांनी येत आहे. हे धरण बघा, पानवळचं धरण आहे. हा डबका आहे 2.5 फुटांचं. हे सगळ्यांनी बघा, थांबा, 2.5 फुटांचा डबका म्हणजे पानवळचं धरण आहे. आपल्याकडे बिल्डिंगा वाढत आहेत, वस्ती वाढते आणि आपण पाण्यासाठी काय करतोय? म्हणजे माझं तर असं म्हणणं आहे, राज्यकर्ते कोणीही असू देत, पण त्यांनी अभ्यास करायला पाहिजे, नियोजन करायला पाहिजे आणि मगच निर्णय घेतला पाहिजे. नाही, आता ते जे बोलतायत ना ते बघून आम्हाला हसू येत आहे की जो विकास जो त्यांना पाहिजे, जो ज्या पद्धतीने म्हणतायत, भारती शिपयार्ड जे बंद म्हणतात तर ते भारती शिपयार्ड परत सुरू झालं, व्यवस्थित सुरू झालं. आणि त्याच्या मागे उदय सामंत साहेब, मंत्री साहेब जे आहेत, तर त्यांनी खूप मोठं योगदान आहे त्यांचं. आणि असे अनेक उद्योग जे आहेत, आता मगाशी जेव्हा सांगितलं कोका कोला सारखा उद्योग सुरू झाला, रत्नागिरीमधल्या इंडस्ट्री बंद केल्या कोणी? उद्योगमंत्री कोण आहे? मग रत्नागिरी इंडस्ट्री बंद कोणी झाल्या का? आणि त्या इंडस्ट्री बंद झाल्या विकत घेतल्या कोणी? जर हे म्हणतात की भारतीय शिपयार्ड चालू आहे, मग भारतीय शिपयार्डली एवढी जी जहाजं बंद पडली होती, चालू होती कामं, ती विकली स्क्रॅप कडून. ते पैसे गेले कोणाकडे? मग तेव्हा तिथल्या कामगारांचे पैसे दिले का नाहीत? त्या कामगारांच्या वकील मॅडम इथे हजर आहेत, त्यांना विचारा कोणा पैसे वाचपणे कोणाला दिले का? करोडो रुपये लोकांचे देणे आहेत. आम्ही त्यावेळेस प्रस्ताव दिला होता की जर तुम्हाला कंपनी विकायची आहे ना तर त्या कामगारांचे पैसे तुम्ही देऊ शकत नाही, मग कामगार विकत घेतील ती कंपनी आणि चालवतील. ते का करू शकला तुम्ही? JK Patil एवढी मोठी कंपनी, चांगली कंपनी आहे, का बंद पडली? JK Patil बंद व्हायचं कारण काय? कोणी विकत घेतली? उद्योगमंत्र्यांना विचारा की रत्नागिरी कंपनी बंद का पडली? बरं, हा रत्नागिरीचं डांबरीकरण चालू होता, आता खडीकरण आपले चालू आहे, काँक्रीटीकरण चालू आहे. त्याच्याखाली 100 कोटीची आपण पाईपलाईन टाकली, ती पाईपलाईन गेली फुकट. नवीन पाईपलाईनचं काम चालू 8 कोटीचं. हे पैसे कोणाच्या खिशात? आमच्या खिशात झाले ना. हे कोणाच्या खिशात चालले? उद्योगमंत्र्यांच्या खिशात झाले. 40% कमिशन खातं. उत्तर घेऊ. महिलांचे प्रश्न तरी सुटलेत का? रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये महिलांची संख्या लक्षणीय आहे, ती नक्कीच जास्त आहे. आणि येणारा खासदार जो निवडून येणार आहे तो महिला मतदानावर जास्त भर देऊन देणार आहे, कारण का जास्त पटीने महिला आहेत. आणि रत्नागिरीमध्ये महिलांचे प्रश्न चांगल्या प्रकारे माननीय उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेब यांनी खरोखरच महिलांसाठी चांगलं काम केलं आहे. किंवा आताच्या युती सरकारने सुद्धा महिलांसाठी चांगल्या योजना आणलेल्या आहेत. अगदी मुलगी जन्मल्यापासून पूर्ण महिलांसाठी सगळ्या वेगवेगळ्या स्कीम, लेक लाडली असू दे किंवा महिलांना ST साठी 50% सवलत दिलेली आहे. त्यामुळे खेडेगावातनं येणाऱ्या महिलांनाही त्याचा फार चांगला उपयोग होतोय. या सरकारने महिलांचा चांगल्या प्रकारे विचार केलेला आहे आणि महिलांसाठी चांगल्या योजना आणलेल्या आहेत आणि नक्कीच याचा उपयोग. बरं, मला एक शेवटचा प्रश्न आहे, तो अर्थातच काय नेमकं चुकतंय? नेमकं काय चुकतंय? कारण अजूनही काही प्रश्न आहेत ते सुटलेले नाहीत, सत्ताधारी ते मान्य करतायत की सुटलेले नाही आहेत. काय चुकतंय मग नेमकं? गेल्या अनेक वर्षामध्ये सगळेच पक्ष इथले सत्तेमध्ये आलेले आहेत, जे सत्तेमध्ये केंद्रामध्ये होते, राज्यामध्ये होते. पण तो पर्यटनाचा मेन मुद्दा आहे की पर्यटनाचा विकास होऊ शकतो, त्यावर यांचं लक्ष नाही आहे. त्या विषयावर जर लक्ष दिलं, कारण इथली बरीचशी तरुण वर्ग आहे जो गावातला आहे, तो नोकरीसाठी मुंबईला जातो. तो आता शिमग्यामध्ये कोकणामध्ये रत्नागिरीमध्ये आलेला आहे. ही परिस्थिती आहे. अजूनही इथले लोक पेन्शन म्हणण्यापेक्षा पैशावरती, मुंबईच्या पैशावरती अवलंबून असतात. ही परिस्थिती आजही बदललेली नाही. डेव्हलपमेंट करतं आणि सिडकोनी लक्षात ठेवा, आज जर ह्या जागा ताब्यात घेतल्या तर ह्या शहरामधील 174 202 गावामधले 174 ह्या तालुक्याची गाव घेते, त्यांचा हा GR आहे. आणि ह्या जागा जर ताब्यात घेतल्या तर सर्वसामान्य माणसाला नंतर किती त्रास होणार आहे ना. त्याला साधी विहीर पाडता येणार आहे, घर बांधता येणार नाही, परवानगी घेण्यासाठी सिडकोमध्ये जाणार. आज पनवेलमध्ये जी परिस्थिती चालू आहे ती परिस्थिती भविष्यात रत्नागिरीमध्ये येऊ शकतो. आपकी बार 400 पार. 10 वर्ष मोदी सरकारने ह्या देशामध्ये कामं केलेली आहेत. आता त्यांना असं झालेलं आहे, पराभवामुळे ते घाबरलेले आहेत. आणि हे मोदी साहेबांबरोबर होते सत्तेत 5 वर्ष. खासदार साहेबांना सुद्धा आम्ही लोकांनी निवडून दिलं आहे, राऊत साहेबांना रक्ताचं पाणी आम्ही केलं आहे. परंतु आता न्यूनगंडाने हे पछाडलेले आहेत. परत मोदी सरकार येणारा जनतेचा आशीर्वाद आहे. GDP वाढलेला आहे, पर कॅपिटा इन्कम वाढलेलं आहे, आंतरराष्ट्रीय प्रतिमा भारताची वाढलेली आहे. आणि सगळ्या जनतेने ठरवलं आहे की NDAला आपल्याला 400 पार करायचं आहे. आणि रत्नागिरीची जनतासुद्धा भाजपचा आणि NDAचा उमेदवार या ठिकाणी निवडून देईल, आम्हाला विश्वास आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातले स्थानिक प्रश्न तर आहेच आहेत, मात्र महायुतीचा उमेदवार कोण यावरच इथलं गणित अवलंबून असणार आहे आणि त्यामुळे चुरस वाढणार आहे. कॅमेरामन सिद्धेशसह मी तन्मय टिल्लू, कौल 24 रत्नागिरी. सहप्रस्तुत करता बर्जो पेंट्स. पेंट युअर इमॅजिनेशन. गुडनेस पार्टनर डेअरी डे. सांगुलपणात गोडवा आहे.